आज बनवतोय नवरात्र स्पेशल मस्त खुसखुशीत अशा कडकण्या। बऱ्याच ठिकाणी 5व्या माळेला, 7व्या माळेला किंवा 9व्या माळेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या कडकण्या बनवल्या जातात। या खायला खुसखुशीत लागतात आणि भरपूर दिवस सुद्धा टिकतात। मुलांना अशा गोड कडकण्या खायला आवडतात। बऱ्याचदा काय होतं की आपल्या ज्या कडकण्या आहेत त्या वातड होतात, अशा खुसखुशीत लागत नाहीत किंवा अगदीच खूपच कडक लागतात। खाताना त्या टोचल्यासारखे होतात। म्हणूनच आज अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्या समोर शेअर केलेली आहे। ही रेसिपी जशीच्या तशी फॉलो करा, तुमच्यासुद्धा कडकण्या भरपूर खुसखुशीत होतील, कडक किंवा वातड अजिबात होणार नाही। तर इथे एका छोट्या वाटीच्या अंदाजानुसार 2 वाटी भरून मी मैदा घेतलाय आणि यासोबतच घातलेला आहे अर्धी वाटीपेक्षा एखादा चमचा कमीच रवा घेतला। 2.5 वाटी मैद्यासाठी आपल्याला अर्धी वाटी भरून रवा घ्यायचा आहे, पण आत्ता सध्या इथे मी फक्त 2 वाटीच मैदा घेतलेला आहे। उरलेला मैदा केव्हा आणि कधी वापरायचा हे मी तुम्हाला सांगेलच। अगदी 2 चिमूट मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि यानंतर यामध्ये 2 चमचे तुपाचं किंवा तेलाचं तुम्ही मोहन घालू शकता। आता 2 चमचे इथे मी तेलाचं कडकडीत गरम करून मोहन घेतलं होतं। सुरुवातीला चमच्याने यामध्ये मिक्स करून घेऊ आणि यानंतर मात्र हाताने व्यवस्थित हे सगळ्या पिठाला रव्याला लागायला हवं। मोहन जर खूप जास्त झालं तर खूप जास्त खुसखुशीत अशा कडकण्या तयार होतील। मोहन खूपच कमी पडलं किंवा साधं मोहन तुम्ही नुसतंच तेलाचं मोहन घातलं यामध्ये तर थोड्याशा कडक होण्याची शक्यता असते। म्हणूनच पोह्याचे 2 ते 2.5 चमचे मोहन अगदी परफेक्ट आहे। आता यानंतर काही वेळासाठी आपण हे पीठ साईडला ठेवलं। आता त्याच वाटीने पाऊण वाटी भरून इथे मी पिठी साखर घेतली आणि यामध्येच आपल्याला पाऊण वाटी भरून दूध सुद्धा घालायचं आहे। उकळवून थंड केलेलं हे दूध आहे। इथे जर तुम्हाला साखर घ्यायची असेल तर अर्धी वाटी भरून आपल्याला साखर घ्यावी लागेल। पिठी साखर पटकन दुधामध्ये विरघळते म्हणून इथे मी पिठी साखर केलेली आहे। हवं असेल तर तुम्ही इथे साखर सुद्धा वापरू शकता। पिठी साखर कसं ना पटकन अशी दुधामध्ये मिक्स होईल, आपला टाइम सुद्धा वाचेल। तसं व्यवस्थित अशी पिठी साखर दुधामध्ये मिक्स करून झाली। आता एकदा मिक्स करून झालं की साईडला ठेवलेल्या पिठामध्येच आपल्याला हे संपूर्ण मिश्रण घालायचं आहे। आता बघा, सुरुवातीला आपण काय केलं होतं की 2 वाटीच मैदा घेतला होता आणि आता मात्र तुम्हाला पुन्हा एकदा मैदा यामध्ये घालावा लागणार आहे। सुरुवातीलाच मिश्रण मी थोडंसं पातळ ठेवलं, याचं कारण असं की आपण यामध्ये रवा घातलेला आहे। रवा चांगला भिजण्यासाठी ना जवळजवळ 1 ते 2 तास तरी लागतात, पण आपल्याकडे सणासुदीच्या वेळेस एवढा टाईम नसतो। म्हणूनच सुरुवातीला मिश्रण थोडंसं पातळ ठेवलं की रव्याला जेवढं काही पाणी हवं आहे तेवढं रवा शोषून घेतो आणि व्यवस्थित असा फुलला जातो। आणि आता हे मिश्रण जरी तुम्हाला पातळ दिसत असलं तरीसुद्धा आपण नंतर हे घट्ट करणारच आहोत। उरलेली जी अर्धी वाटी मैदा आहे तो आपण आत्ता वापरणार आहोत, पण याआधी आपल्याला रवा इथे छान फुलू द्यायचा आहे। म्हणूनच 1 ते 1.5 तास रवा तसाच भिजत घालण्यापेक्षा ना एक 5-10 मिनिटातच आपलं काम होऊन जातं। फक्त एक 10 मिनिटांसाठी असंच झाकण ठेवून मी रवा छान भिजवून घेतला। आता हे मिश्रण हलकंसं मला दाटसर वाटतंय। आता अर्धी वाटी इथं मी मैदा घेतलेलाच आहे। या अर्धी वाटी मैद्यामधला मला जितका लागेल तितकाच मी यामध्ये घालणार आहे। तर बघा, सुरुवातीला मी 2 मोठे चमचे भरून यामध्ये मैदा घातला। सुरुवातीला मी एवढाच मैदा आधी मिक्स करून पाहिला तर मला आणखीन थोडंसं मिश्रण पातळच वाटलं। आणखीन थोड्या मैद्याची गरज होती म्हणून 1-1 चमचा करत असं 2 वेळा मी यामध्ये मैदा घातला। वाटीमधला संपूर्ण अर्धी वाटी मैदा संपला आणि आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं गेलं। तुम्ही इथे बघू शकता, अगदीच खूप घट्ट झालेलं नाही किंवा खूप मऊसूतसुद्धा झालेलं नाही। रवा चांगला भिजायला हवा म्हणून हे पीठ बऱ्याचदा पाट्या वरवंट्यावरती ठेचून घेतलं जातं, पण जे मी आधी कृती तुम्हाला सांगितले ना ती जर तुम्ही केलीत तर रवा खूप वेळ भिजत घालावा लागणार नाही किंवा हे पीठ तुम्हाला ठेचून घ्यावं सुद्धा लागणार नाही। पिठाचे इथे 2 उंडे मी तयार करून घेतलेले आहेत। आता ना काय करायचं, याचे आधीच असे काप करून घ्यायचे। गोल गोल उंडे तयार करून आधीच घेतले ना की मग पटापट लाटायला सोयीस्कर पडतं। हवं असेल तर थेंबर तेलाचा हात तुम्ही इथे घेऊ शकता, पण पीठ अगदीच खूप पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही ना, म्हणून मग अजिबात तेलाचा हात इथे मला लावावा लागला नाही। तर या आकाराचे साधारण मध्यम आकाराच्या लिंबाच्या आकाराचे आपण इथे उंडे तयार करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने काप करून घेते आणि मग एकसारखे असे गोळे तयार करून घेतले। हे तयार केलेले गोळे असेच ओपन ठेवायचे नाही, यामध्ये रवा आहे तो पटकन कडक होऊ शकतो आणि लाटताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणूनच काय करायचं, तर पुन्हा हे भांड्यामध्ये ठेवायचं आणि यावरती झाकण ठेवायचं। एक एक उंडा काढून घ्यायचा, हातावरती चांगला तो मळून घ्यायचा आणि पोळपाटावरती अगदी थेंबभर मी तेल घेतलेलं आहे। बऱ्याचदा आपण पिठी घेऊन लाटतो की नाही किंवा मैदा घेऊन लाटतो, तर यावेळेस काय होतं, तेलामध्ये ही कडाकणी तळत असताना यावरचा मैदा तेलामध्ये उतरतो आणि यानंतर तेल खराब होतं। कडकण्यावरतीच करपलेले हे मैद्याचे स्पॉट दिसू लागतात
आणि म्हणूनच मी इथं नेहमी तेलाचा वापर करते. तेलाचा वापर केल्यामुळे या कडकण्या आपल्याला पटापट लाटता सुद्धा येतात. आता कडकणी लाटताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर बघा, कडकणी लाटत असताना ती अतिशय पातळ आपल्याला लाटायला हवी. जसं आपण पापड, उडदाचे पापड लाटून घेतो किंवा ते जितके पातळ असतात ना, त्याहूनही पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जशी आपण चपाती उलटपलट करत लाटून घेत असतो तशी ही कडकणी सारखी उलटपलट करत लाटून घ्यायची नाही. तर एकदा पोळपाटावरती ही ठेवली की मग या पद्धतीने पोळपाट हलवत आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखी अशी लाटून घ्यायची. आणि जर तुम्ही कडकणी खूप जाड ठेवली तर ही पुरीसारखी ना फुगू शकते. म्हणूनच काय करायचं, जर तुमची कडकणी पुरीसारखी फुगत असेल किंवा मोठे यावरती फुगे येत असतील, बबल्स येत असतील, तर काट्या चमच्याने यावरती टोच्या द्यायच्या आहेत. मध्ये मध्ये असे होल करून घ्यायचे की जेणेकरून ही कडकणी कडक अशी तळली जाईल. आता तेल गरम करत असताना खूप कडकडीत असं तेल गरम करायचं नाही. साधारण हलकासा धूर येईपर्यंत मी इथे तेल गरम करून घेतलं. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला कडकणी तळून घ्यायचे, तरच ती व्यवस्थित तळली जाते. अगदी संपूर्ण बुडबुडे संपेपर्यंत आपल्याला ही कडकणी हलकीशी गोल्डन रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची. यामध्ये साखर घातली यामुळे पटकन असा डार्क रंग येतो. यामुळेच आपल्याला ही कडकणी लो फ्लेमवरती तळून घ्यावी लागते. लो फ्लेमवरती तळली की व्यवस्थित तळली जाते, खुसखुशीतसुद्धा होते आणि बऱ्याच दिवस टिकण्यासाठी मदतसुद्धा होते. जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळली तर अगदी पुरीप्रमाणे पटकन टम्मसुद्धा फुगते, पटकन रंगसुद्धा येतो आणि ही कडकणी मऊ पडण्याची शक्यता असते. कडकणी बनवण्याची ही तर एक पद्धत झाली, पण दुसरी पद्धतसुद्धा आपण पाहूयात. तर इथे किचन प्लॅटफॉर्मवरतीच एक चपातीच्या आकाराचा उंडा मी इथे घेतलेला आहे. किचन प्लॅटफॉर्म जे आहे, जो कट्टा आहे तो व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घेतलेला आहे. आता यावरतीच अतिशय पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची. जसं आपण पापड अतिशय पातळ लाटतो, अगदी त्याच पद्धतीने. लक्षात घ्या की अगदी खूप जाड तुम्ही पुरीसारखी किंवा चपातीसारखी जरी कडकणी लाटली तरीसुद्धा ती मऊ पडू शकते. आणि तुम्हाला समजा एकाच दिवसासाठी बनवायची असेल ना, तर बिंदास थोड्याशा जाड लाटल्या तरीसुद्धा चालतील. पण तुम्हाला ह्या टिकवून ठेवायच्या आहेत की मग कमीत कमी एक 8 दिवस किंवा 3-4 दिवस तरीसुद्धा या कडकण्या तुम्हाला पातळच लाटायला हव्यात. तर मग तुमच्या कडकण्या अतिशय खुसखुशीत होतील. तर बघा, ह्या लाटून घेतलेल्या आहेत. एकाच वेळेस मी 4-4 कडकण्या इथे करून घेतल्या. एका वेळेस 4 कडकण्या झाल्या की तळायलासुद्धा खूप सोपं पडतं. आणि जिथे तुम्हाला कडा थोड्याशा जाडसर वाटत असतील ना, सरळ या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही यानंतर ही कडकणी बघू शकता. व्यवस्थित लाटली गेलेली आहे. आधीप्रमाणे ही सुद्धा व्यवस्थित अशी तळलीसुद्धा जाते. बघा, यावरती हलकेसे बबल्स आलेले आहेत, म्हणजेच ही कडकणी थोडीशी जाडसर झाली आहे. पण हरकत नाही, तरीसुद्धा जर तुम्ही व्यवस्थित या तळून घेतले ना, अगदी बबल्स सगळे संपेपर्यंत बुडबुडे जे आहेत तेलामध्ये ते सगळे संपायला हवेत आणि मुळात लो फ्लेमवरती तळायला हवी. या पद्धतीने असा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत ही तळून झाली तरी कडकण्या थोड्या जरी जाड लाटल्या गेल्या ना, तरीसुद्धा त्या खुसखुशीत होतात. मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवणारच आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त अशा कडकण्या तयार झालेल्या आहेत. एकदा थंड झाल्या की मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. महिनाभर म्हटलं तरी छान टिकतात. माळ बनवायची असेल तुम्हाला कडकण्यांची, तर यासाठी काय करायचं, तर तळण्याच्या आधीच जेव्हा आपण कडकणी लाटून घेतो त्यावेळेसच याला होल पाडून घ्यायचं चाकूने आणि मग होल पाडलेली ही कडकणी तुम्ही तळू शकता. म्हणजे माळ बनवायला अतिशय सोपं जातं. बघा, ही कडकणी किती खुसखुशीत झाली आहे. अजिबात कडक झालेली नाही, कुठेही वातड झालेली नाही, व्यवस्थित खुसखुशीत झालेली आहे. तुम्हाला इथे रंगावरून, याच्या टेक्स्चरवरून कळतच असेल. दिलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात ना, तर तुमची कडकणीसुद्धा अशीच होऊ शकते. आता एक कडकणी बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं ना यावरती बबल्स आलेत, पण ही जर व्यवस्थित तुम्ही तळलीत तर ही सुद्धा छान खुसखुशीत होते. तर आशा करते दिलेल्या टिप्स सहित आजची ही कडकणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.